नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे टोमॅटो रवा उपम्याची रेसिपी. अगदी मस्त वाटते हा आंबट-चिंबट खायला आणि थोडीफार भूक लागली असेल ना तुम्हाला तर पटकन बनवायचं असेल काही, तर हा उपमा तुम्ही नक्की तयार करून बघा. तुम्हाला भूकसुद्धा तुमची मिटून जाईल आणि खायलासुद्धा मस्त वाटेल. अगदी पोट भरून जाईल तुमचा, असा हा उपमा आहे. नॉर्मली आपण उपमा बनवतो तोसुद्धा छान असते, बट एकदा तरी तुम्ही हा टोमॅटो उपमा बनवून बघाल, तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी काय करायचं, काही व्हेजीस कट केलेले आहे मी, त्या टाकताना तुम्हाला सांगेल. सोबतच आपल्याला मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि 2 ते 3 लाल लाल असे टमाटर घ्यायचे आहे. जे पिकले असेल आणि मस्तपैकी असे लाल असेल असे टमाटर घ्यायचे आहे आणि त्याला चिरून घ्यायचं. चिरल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर सोबतच यामध्ये आपल्याला 2 ते 3 पटना मिरची टाकायची आहे किंवा पटना मिरची नसेल तुमच्याकडे तर काश्मीरी रेड चिली पावडर टाकायचं एखादा चम्मच आणि याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. प्युरी तयार झाली की साईडला ठेवायची. नंतर कढाईमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि याला तुम्ही तुपाने किंवा तेलाने सुद्धा भाजू शकता. तर मी एखाद्या चम्मचच्या जवळपास तूप टाकलं आणि याला छानपैकी असं 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. मीडियम टू लो फ्लेमवरच भाजायचं. जास्त कलर चेंज होईल इतपत आपल्याला काही भाजण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे की हलकंसं कच्चंपण निघून जाईल बा. आता रवा भाजून झालेला आहे तर मी गॅस बंद करून त्याला साईडला ठेवलं आणि नंतर दुसऱ्या कढाईमध्ये 2 चम्मच तेल टाकायचं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी व जिरं टाकायचं आहे. चांगली मोहरी तडतडली की यामध्ये चणा डाळ टाकायची 1 चम्मच, सोबतच उडद डाळसुद्धा टाकायची आणि तुम्हाला काजू आवडत असेल ना ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि कढीपत्तासुद्धा टाकायचा तुमच्याकडे असेल तर. माझ्याकडे कढीपत्ता मिळाला नाही मला, तर मी कढीपत्ता स्किप केला आणि नंतर बाकीचे जे होतं अवेलेबल ते टाकलं. कारण की काय झालं, भूक जास्त लागली होती मुलांना आणि पटकन काहीतरी बनवून द्यायचं होतं. त्या चक्करमध्ये मी हे सगळं जे होतं घरी ते टाकलेलं आहे. नंतर यामध्ये मी मिरच्या टाकल्या आणि सोबतच अद्रकसुद्धा टाकलं. ते सुद्धा तेलामध्ये परतून घेतलं. नंतर बारीक चिरलेला 1 कांदा टाकायचा आहे. त्यालासुद्धा छानपैकी असं परतवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मटर टाकायचे आहे. मटर शिजायला थोडासा वेळ लागतो, तर अगोदर त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर झाकून याला एखादा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मटर शिजले की त्यामध्ये आपल्याला नंतर बाकीच्या व्हेजेससुद्धा टाकायची आहे. ज्या तुम्हाला व्हेजेस आवडत असेल ना त्या तुम्ही टाकू शकता. यामध्ये मी शिमला मिर्च आणि गाजर टाकलेला आहे. तुम्ही आणखी ज्या बीन्स असते ना त्यासुद्धा टाकू शकता किंवा आणखी काही आवडत असेल भाज्यापैकी तुम्हाला ते सुद्धा तुम्ही बारीक चिरून टाकू शकता. तर भाज्यांना छानपैकी असं परतवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आत्ता काय होते की लवकर शिजण्यासाठी आपण मीठ टाकलं ना तर पटकन जास्त वेळ लागत नाही. तर हे मिक्स करून झालं की याला आणखी मी फक्त अर्धा 1 सेकंद याला झाकून थोडंसं शिजू दिलं. शिजल्यानंतर मस्तपैकी जी बनवलेली टमाटरची प्युरी आहे ती टाकायची. बघू शकता मिरची जी टाकली होती त्याच्याने कलरसुद्धा छान आलेला आहे. सपोज तुमच्याकडे मिरची आणि काश्मीरी रेड चिली पावडर दोनही नसेल ना तर तुम्ही टोमॅटो प्युरीने सुद्धा हे बनवू शकता. तर टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर हिलासुद्धा मिक्स करून घ्यायचं व शिजू द्यायचं थोडंसं हलकंसं तेल सुटेपर्यंत. नंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार कमी जास्त करून पाणी टाकायचं आहे. तर मी यामध्ये 1 कप रवा घेतला होता, त्या हिशोबाने मी 1.5 कपच्या जवळपास पाणी टाकलेलं आहे व सोबतच कोथिंबीर टाकली. नंतर 1 उकळी येऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम ही लो करायची. लो फ्लेमवरच आपल्याला रवा टाकायचा आहे. भाजलेला जो रवा होता ना तो टाकायचा आहे. एकसाथ बिलकुल नाही टाकायचा, थोडा थोडा टाकायचा व एका हाताने घुमवत राहायचं, जेणेकरून गुठळ्या तयार होणार नाही. सपोज गुठळ्या तयार झाल्या ना तर तुमचा रवा जो आहे ना तो काही भागाला कसा गुठळायचा जो असतो पांढरा पांढरं दिसून जाते. तर याची काळजी घ्यायची आणि ही प्रोसेस ना थोडी लो फ्लेमवरच एका हाताने टाकायचं, एका हाताने घुमवायचं. जसं ज्या प्रकारे दाखवलेलं आहे तसंच करून बघायचं, जेणेकरून छानपैकी असा हा एकसारखा मिक्स होईल. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, याला लो फ्लेमवर अगदी 2 मिनटं झाकून शिजू द्यायचं. म्हणजे जोही काही मुरायचा असेल ना हलकासा तो पूर्ण छानपैकी असा रवा फुगेल आणि छानपैकी असा रवा तयार होईल. तर मी नंतर झाकून ठेवल्यानंतर 2 मिनिटांनी याला
गॅस बंद करून घेतली आणि हा उपमा तयार करून घेतलेला आहे. तर बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि खायला तर अतिशय टेस्टी झालेला होता. मी जास्त करून आमच्याकडे ना आंबट-चिंबट आवडत नाही, बट मी हा उपमा बनवून बघितला ना तर सगळ्यांना आवडला आणि खूप मस्त वाटला खायला. तर अशा प्रकारे हे टोमॅटो रवा उपमाची रेसिपी तयार झालेली आहे. आवडली असेल तर एकदा बनवून बघाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.